विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फेनॉमेनॉन ऑफ डायफ्रॅक्शन। त्यासाठी माझ्याकडे एक एक्सपेरिमेंट आहे। माझ्याजवळ आहे या ठिकाणी एक मोनोक्रोमॅटिक लाईट, रेड लाईट, आणि त्या लाईटमध्ये मी एक स्केल ठेवलेली आहे आणि या स्केलची तुम्हाला इमेज दिसत आहे, जी अतिशय शार्प अशी तुम्हाला इमेज दिसते, ज्याला आपण शॅडो असं म्हणतो। आता ह्या स्केलच्या ऐवजी मी या ठिकाणी ह्या लाईटच्या समोर एक ब्लेड ठेवलेली आहे आणि ह्या ब्लेडची सुद्धा समोर इमेज तयार होईल, जी आपण पाहणार आहोत। तर ही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ह्या ब्लेडची इमेज, आणि या ठिकाणी तुम्ही पाहता की ही इमेज शार्प नसून यामध्ये आपल्याला फ्रिंजेस दिसत आहेत, अल्टरनेट ब्राईट डार्क बँड दिसत आहेत। त्याचं कारण आहे डायफ्रॅक्शन। तर डायफ्रॅक्शन म्हणजे काय? बेंडिंग ऑफ लाईट ॲट द एज ऑफ शार्प ऑब्स्टॅकल। या ठिकाणी ह्या ब्लेडच्या ज्या एजेस आहेत त्या शार्प असल्यामुळं ह्या एजपासून लाईट हा बेंड होतो आणि तो सुपरइम्पोज होऊन या ठिकाणी आपल्याला डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस दिसतात, ज्याला आपण डायफ्रॅक्शन पॅटर्न असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, डायफ्रॅक्शन हे का होते, कसं होतंय हे आपण बोर्डवर पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डायफ्रॅक्शन ऑफ लाईट। द फेनॉमेनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द कॉर्नर्स ऑफ एन ऑब्स्टॅकल ऑर एपर्चर इज कॉल्ड डायफ्रॅक्शन ऑफ लाईट। बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द कॉर्नर्स ऑफ एन ऑब्स्टॅकल। ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा किंवा एपर्चर। एपर्चर म्हणजे विंडो किंवा ज्याला आपण स्लीट असं म्हणतो। एखाद्या पृष्ठाला जर आपण स्लीट तयार केली, एक फट तयार केली, तर त्याला आपण एपर्चर असं म्हणतो। तर कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल किंवा एपर्चर, इथे लाईट हा बेंड होतो आणि तो शॅडो रिजनमध्ये जातो। उदाहरणार्थ या ठिकाणी हा स्केल आहे आणि या स्केलचा जे एज आहे ते शार्प एज आहे, त्यामुळं जर लाईट असा या साईडने इकडे येत असेल तर तो सरळ न जाता, सरळ जायला पाहिजे, परंतु तो कॉर्नरला असा बेंड होतो आणि तो शॅडो रिजन मध्ये जातो। ह्या फिनॉमिनॉनला आपण म्हणतो डायफ्रॅक्शन ऑफ लाईट। आणि त्यामुळे काय होते की असे अनेक रेज हे या ठिकाणी बेंड होतात आणि सुपरइम्पोज होतात आणि त्यामुळं आपल्याला सिरीज ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळते। जसं आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मध्ये, तशाच प्रकारे डायफ्रॅक्शन मध्ये सुद्धा आपल्याला सिरीज मिळते ब्राईट आणि डार्क बँड्सची, ज्यांना आपण मॅक्झिमा आणि मिनिमा असं म्हणतो, आणि त्याला आपण म्हणतो डायफ्रॅक्शन पॅटर्न। तर डायफ्रॅक्शन ह्या फिनॉमिनॉन मध्ये लाईट हा शार्प कॉर्नर्सला किंवा ऑब्स्टॅकलच्या शार्प एजला किंवा एपर्चरच्या शार्प एजला बेंड होऊन जो आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळतो, त्याला आपण म्हणतो डायफ्रॅक्शन ऑफ लाईट। तर डायफ्रॅक्शन दोन प्रकारचे, टाइप्स ऑफ डायफ्रॅक्शन। नंबर 1, Fraunhofer डायफ्रॅक्शन। द डायफ्रॅक्शन ॲट अ नॅरो स्लीट ड्यू टू प्लेन वेवफ्रंट incident on it is called as Fraunhofer डायफ्रॅक्शन, or डायफ्रॅक्शन due to a source which is very far from the slit is called as Fraunhofer डायफ्रॅक्शन। जसं एखाद्या स्लीटवर जर पॅरलल रेज पडत असतील किंवा सोर्स जर खूप दूर अंतरावर असेल तर पॅरलल रेज किंवा प्लेन वेवफ्रंट तयार होतो आणि स्लीट मधून आपल्याला जो डायफ्रॅक्शन मिळतो त्या डायफ्रॅक्शनला म्हणतात फ्रॉनहोफर डायफ्रॅक्शन। सो कंडिशन इज द इन्सिडेंट वेवफ्रंट मस्ट बी प्लेन वेवफ्रंट ऑर पॅरलल रेज। जर सोर्स खूप जवळ असेल तर आपण कॉन्व्हेक्स लेन्सच्या सहाय्याने पॅरलल रेज तयार करू शकतो आणि आपल्याला मिळते फ्रॉनहोफर डायफ्रॅक्शन। Number 2, Fresnel diffraction. The diffraction at a narrow slit due to non-parallel rays of light incident on it is called as Fresnel diffraction. जसे या ठिकाणी सोर्स आणि स्लीट याच्यामध्ये जर डिस्टन्स कमी असेल तर पॅरलल रेज तयार होत नाहीत, स्पेरिकल रेज तयार होतात किंवा एक्सियल रेज तयार होतात आणि स्पेरिकल वेवफ्रंट तयार होतो, आणि त्यामुळे जे डायफ्रॅक्शन मिळते त्याला आपण म्हणतो फ्रेस्नेल्स डायफ्रॅक्शन। ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत फ्रॉनहोफर डायफ्रॅक्शन, ज्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे डायफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट अ सिंगल स्लीट। तर त्यासाठी एक्सपेरिमेंटल सेटअप या ठिकाणी दाखवलेल्या डायग्राम मध्ये
S is a monochromatic source. L1 is a convex lens which gives rise a parallel beam of light. L1 या कॉन्व्हेक्स लेन्स मुळे आपल्याला पॅरलल बीम ऑफ लाईट मिळतो विच इन्सिडंट ऑन द नॅरो स्लीट AB. तर AB ही स्लीट आहे. स्लीट म्हणजे विंडो किंवा ज्याला एपर्चर असं आपण म्हणतो, ज्याची विड्थ आहे स्मॉल डी, याची जाडी आहे स्मॉल डी, त्याला आपण म्हणतो विड्थ ऑफ एपर्चर. आणि त्या समोर एक आपण लेन्स ठेवलेला आहे कॉन्व्हेक्स लेन्स L2, जो काय करतो यामधून येणारे सर्व इन्सिडंट रेज आणि डायफ्रॅक्टेड रेज हे कॉन्व्हर्ज करून आपल्याला स्क्रीनवर डायफ्रॅक्शन पॅटर्न या ठिकाणी मिळत असतो. तर या डायफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये सेंटरला आपल्याला मिळते सेंट्रल मॅक्सिमा किंवा ब्राईट बँड, ज्याची विड्थ ही सर्वात जास्त असते. त्याच्या दोन साईडला आपल्याला अल्टरनेट डार्क ब्राईट असे बँड्स मिळतात, ज्याला आपण म्हणतो सेकंडरी मॅक्झिमा किंवा सेकंडरी मिनिमा. आणि सेकंडरी मॅक्झिमा मिनिमाची विड्थ ही सेंट्रल मॅक्झिमाच्या निम्म असते किंवा सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ ही सेकंडरी मॅक्झिमा मिनिमाच्या दुप्पट साईजची असते. हा डिफरन्स आहे डायफ्रॅक्शन आणि इंटरफरन्स मधला. तर या ठिकाणी आपण पाहूया की सेंट्रल मॅक्सिमा जो आहे तो कसा तयार होतो. सो फॉर सेंट्रल मॅक्सिमा ऑल द रेज विच आर इन्सिडंट हियर ऑन द स्लीट AB, दीज आर द पॅरलल रेज, ही सर्व पॅरलल रेज आहेत. आणि ऑल दीज पॅरलल रेज इंटरसेक्ट ॲट पॉइंट O, सुपरइम्पोज ॲट पॉइंट O इन फेज. हे सर्व रेज O या पॉइंटला म्हणजे सेंटरला इन फेज येऊन मिळतात. यांच्यामध्ये फेज डिफरन्स 0 आहे, पाथ डिफरन्स 0 आहे. आणि त्यामुळं पाथ डिफरन्स किंवा फेज डिफरन्स 0 असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी मिळतो सेंट्रल मॅक्सिमा. आता ह्या ठिकाणी काही रेज जे आहेत ते डायफ्रॅक्शन मुळे बेंड होतात ऍट द एज ऑफ द स्लीट. या स्लीटच्या एजला रेज हे काही बेंड होतात आणि बेंड झालेले जे रेज आहेत ते P पॉइंटवर सुपर इम्पोज होईल. आपल्याला या ठिकाणी ब्राईट किंवा डार्क फ्रिंज मिळते. तर ब्राईट किंवा डार्क फ्रिंज मिळण्यासाठी कंडिशन आहे पाथ डिफरन्स. व्हॉट इज पाथ डिफरन्स? पाथ डिफरन्स म्हणजे BP मायनस AP. बी पासून निघालेला रे आणि ए पासून निघालेला रे यांच्यामध्ये जे डिस्टन्स मधला डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो पाथ डिफरन्स, तो आहे BN. तर आपण त्याचं इक्वेशन पाहूया. पाथ डिफरन्स, नाउ पाथ डिफरन्स इज इक्वल टू BN. आणि हे पाथ डिफरन्स काढण्यासाठी सपोज दॅट दिस अँगल इज थीटा. आता ह्या ट्रायंगल मध्ये ABN मध्ये साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड BN डिवाइडेड बाय दिस साइड AB, BN upon AB. Here angle is very small, therefore sin theta is approximately equal to tan theta, and therefore it is equal to BN upon AB, and therefore BN is equal to AB sin theta. Now BN is called as path difference, therefore path difference is equal to BN is equal to, now AB means width of the aperture किंवा width of the slit, that is small d, therefore it is equal to d sin theta. So this is the path difference. Now we have to show that point P is bright or dark. It depends upon path difference. P point हा bright आहे की dark आहे कशावर अवलंबून आहे? path difference वर अवलंबून आहे. तर पहिल्यांदा आपण घेऊया सेकंडरी मिनिमा. सेंट्रल मॅक्झिमा नंतर आपल्याला मिळतो सेकंडरी मिनिमा किंवा डार्क फ्रिंज किंवा डार्क बँड. तर त्यासाठी कंडिशन काय? तर पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा.
जर पाथ डिफरन्स ऑफ द रे AP and BP is lambda, then there is a minimum intensity that is called as secondary minima. तर या ठिकाणी पाथ डिफरन्स लॅम्बडा असल्यानंतर सेकंडरी मिनिमा कसा मिळतो हे आपण पाहूया. या स्लिटचे आपण दोन पार्ट करू, AC and CB. C is the center of the slit. तर या ठिकाणी A आणि C पासून निघणारे जे रेज आहेत ते P या पॉइंटवर आले तर त्यांच्यामध्ये पाथ डिफरन्स असतो लॅम्बडा बाय 2. कारण A आणि B ह्या दोन पॉइंट पासून निघणारी जी रेज आहेत त्यात पाथ डिफरन्स आहे लॅम्बडा, म्हणून सेंटरला जर आपण घेतलं तर आपल्याला मिळेल पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2. आणि आपल्याला माहिती आहे की पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2 असेल तर आपल्याला मिळतो मिनिमम इंटेन्सिटी डार्कनेस. अशा प्रकारे AC ह्या पार्ट मधले जेवढे रेज आहेत ते CB या पार्ट मधल्या रेज सोबत P या पॉइंटला सुपर इम्पोज होतात, ज्यात पाथ डिफरन्स असतो लॅम्बडा बाय 2. आणि त्यामुळे प्रत्येक रेजची जोडी आपल्याला P या पॉइंटला डार्कनेस देते आणि त्यामुळे आपल्याला मिळतो सेकंडरी मिनिमा. आता ह्या सेकंडरी मिनिमाला म्हणायचं त्यासाठी कंडिशन आहे पाथ डिफरन्सची. पाथ डिफरन्स इज इक्वल टू d sin theta and it is equal to lambda and it is called as first secondary minima. तर याला आपण म्हणू फर्स्ट सेकंडरी मिनिमा. जर पाथ डिफरन्स इज इक्वल टू d sin theta इज इक्वल टू 2 लॅम्बडा असेल तर आपल्याला मिळेल सेकंड सेकंडरी मिनिमा. पाथ डिफरन्स इज इक्वल टू d sin theta इज इक्वल टू 3 लॅम्बडा असेल तर आपल्याला मिळेल थर्ड सेकंडरी मिनिमा. आणि फॉर nth सेकंडरी मिनिमा, nth सेकंडरी मिनिमा साठी d sin theta इज इक्वल टू n लॅम्बडा. इट गिव्स nth सेकंडरी मिनिमा. आता आपण पाहूयात सेकंडरी मॅक्सिमा. डायफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये सेंट्रल मॅक्सिमा हा प्रायमरी मॅक्सिमा असतो आणि त्याच्या बाजूला जे मिनिमा मॅक्सिमा तयार होतात त्यांना आपण सेकंडरी मिनिमा आणि सेकंडरी मॅक्सिमा असं म्हणतो. तर सेकंडरी मॅक्सिमा साठी पाथ डिफरन्स इज इक्वल टू d sin theta इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 2. आता पहा की पाथ डिफरन्स लॅम्बडा आणि 2 लॅम्बडा असेल तर फर्स्ट सेकंडरी मिनिमा आणि सेकंड सेकंडरी मिनिमा मिळतो. ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला मिळेल फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा. तर इथे पाथ डिफरन्स लॅम्बडा, इथे आहे 2 लॅम्बडा आणि म्हणून दोन्हीच्या मध्ये असेल 3 लॅम्बडा बाय 2. याला आपण म्हणू फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा. जर पाथ डिफरन्स d sin theta इज इक्वल टू 5 लॅम्बडा बाय 2 असेल तर मिळेल सेकंड सेकंडरी मॅक्सिमा. अँड फॉर nth सेकंडरी मॅक्सिमा d sin theta इज इक्वल टू 2n plus 1 lambda by 2. It is called as nth secondary maxima. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की पाथ डिफरन्स जर लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा किंवा n लॅम्बडा असेल तर आपल्याला मिळतो सेकंडरी मिनिमा. आणि पाथ डिफरन्स जर 2n plus 1 लॅम्बडा बाय 2 असेल तर आपल्याला मिळतो सेकंडरी मॅक्सिमा. तर या डायफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये सेंटरला आपल्याला मिळतो सेंट्रल मॅक्सिमा ज्याची विड्थ जास्त असते आणि त्याच्या दोन्ही साइडला अल्टरनेट मिनिमा मॅक्सिमा मिळतात ज्यांची विड्थ ही सेंट्रल मॅक्सिमा पेक्षा निम्म्यानं कमी असते आणि सेंट्रल मॅक्सिमा पेक्षा उर्वरित जे मॅक्सिमा आहेत सेकंडरी मॅक्सिमा यांची इंटेन्सिटी सेंट्रल मॅक्सिमा पेक्षा कमी असते.